अल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलंय की पुरेसा पाऊस पडल्याशिवाय कोणीही कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील लागवड करू नये। साधारण 70 ते 100 mm पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये का असं आवाहन करण्यात येतंय। कृषी विभागाकडून 1 जून नंतरच कापूस पीक लागवड करावी। 1 जून पूर्वीच कपाशी लागवड केली तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी 1 जून नंतरच कपाशी पिकाची लागवड करावी। यासह जिल्ह्यात बियाणं, खतं, कीटकनाशकांचा मूलभूत साठा आहे। जर कोणी कृषी केंद्र चालकांनी चढाओढ भावांनी विक्री केल्यास त्या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार करण्याचं देखील आवाहन कृषी अधीक्षक सूरज जगताप यांनी केलंय। अल निनोच्या पार्श्वभूमीवरती पुरेसा पाऊस झाल्याशिवाय म्हणजेच 75 ते 100 mm पाऊस झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कोरडवाहू क्षेत्रावरती पेरणी करू नये। तसेच ज्या शेतकऱ्यांना शेत बागायत आहे, पाण्याचा स्रोत आहे, अशा शेतकऱ्यांनी ड्रीप शिवाय यावर्षी पेरणी करू नये असं प्रथम नोंदवण्यात येते। कापूस या पिकासाठी या कृषी विद्यापीठाकडून 1 जून नंतर कापसाची पेरणी करावी अशा सूचना आहेत। 1 जून पूर्वी पेरणी केल्यास मोठ्या प्रमाणावर त्या सदर पिकावरती गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।